हॅलो, वेलकम बॅक गायज. कसे आहात तुम्ही? कालची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल. काल भरपूर सगळे माझे फेलियर्स रेप्स गेले. बेंच प्रेसमध्ये गेला, नंतर स्मिथ मशीन इन्क्लाइन बेंच प्रेसमध्ये गेला. बघितलाच असणार आहे तुम्ही. एवढे सगळे म्हणजे फेलियर्सपर्यंत नेतो. आणि हे एकच दिवसासाठी नाही आहे, मी दररोज नेतो. कधी कधी शूट करायचं राहतं, कधी कधी शूट नाही करत. नाही तर शूट केलेलं असं तर कधी टाकत नाही, का की तुम्हाला दाखवायला की ह्या पॅटर्नमध्ये सेट्स करत जावा. ॲक्च्युली मी ट्युटोरियल टाईप नाही बनवला अजून, बिकॉज जिममध्ये कसं आजूबाजूचं नॉईज असतं, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही प्रॉपरली. ते बनवायचे मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी थोडेसे इक्विपमेंट्स बघतो. इक्विपमेंट्स एकदा भेटले तर मग ट्युटोरियल टाईप व्हिडिओ स्टार्ट करीन. आत्तासाठी थोडंसं ट्रान्सफॉर्मेशनचं व्हिडिओज बनवतो की मी डेली लाईफमध्ये काय काय करतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण फेलियर रेप्स दाखवले तुम्हाला. फेलियर रेप्स म्हणजे कसं असतं की तुम्ही वजन घेता, ते तुम्हाला लास्ट 2-3 2 या 3च्या वर नाही, तर 2 या 3 रेप्स जातच नाही आहे. असं वाटतं की तुमच्या हातातून सुटणार आहे, तुमचे ते मसल्स पेन करतात. आता ते काय म्हणतात, मसल्स पेन करतात ते तर आहेत. तर तुम्ही जे लास्टचे रेप्स काढतात ना, आणि त्यावर तुम्हाला असं म्हणजे ऑक्सिजन घेता येत नाही, तुम्ही एका जागेवर स्टक होऊन बसता, ते फेलियरपर्यंत. तर ते फेलियर पण तुम्ही अचीव करा, तर तुम्हाला तुमचे रिझल्ट्स भेटतील. आणि तुमचं फेलियर पण नेताना माइंड मसल कनेक्शन ठेवा प्लीज. ते ठेवणार तर तेव्हा मग जाऊन तुम्हाला फील होणार की हां, त्या मसलवर प्रेशर येतो आहे. त्याचं तुमचं माइंड मसल कनेक्शन नाही आहे, आणि तुम्ही जस्ट सेट परफॉर्म करत गेले. प्रॉपर पॉस्चर संघ नाही, म्हणजे प्रॉपर फॉर्म संघ नाही मारला तुम्ही, तर तुमचं काही गेन नाही होणार. म्हणजे तुम्हाला गेनचा सोडा, तुम्हाला कसलेही रिझल्ट नाही असणार. इन केस तुम्ही कटिंगवर आहे या बल्किंगवर आहे, तर तुम्हाला काहीही दिसणार नाही. तर त्यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म प्रॉपरली ठेवा आणि माइंड मशीन कनेक्शन ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर म्हणजे हे भेटतील की फायदे भेटतील, की आणि फायदे पण आणि रिझल्ट्स पण भेटतील. त्याच्यामुळे तुम्हाला इंजरीज नाही होणार. आणि तुम्ही काय करणार, तुम्ही फॉर्म नीट नाही बघितला आणि हेवी मारत गेले, तुम्हाला ते पर्टिक्युलर एक्सरसाइजचा त्याच्यामध्ये तुम्हाला इंजरीज होतील. इन केस तुम्ही बेंच प्रेस मारता, तर बेंच प्रेस मारता तुम्ही तुमचा मिडल म्हणजे मिडल मसलवर, चेस्टच्या मिडल मसलवर तुम्ही फोकस नाही केलं, तर तुमचा त्या फॉर्म चुकला मारायच्या टायमाला हेवी घेतल्यामुळं. तर तो चुकला तर मग काय होणार की इन केस ग्रीप सुटली, नाही तर मग केस तुमचा डिसबॅलन्स होणार. डिसबॅलन्स झाल्यामुळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, माझ्या हेवी सेट्समध्ये कसं डिसबॅलन्स होत होतं. की आता जे प्रोफेशनल आहे ते आधीपासून ते वेट्स घेत आले, तर त्यांच्यासाठी ते वेट तर काहीच नसं, वॉर्मअप वेट असेल. तर माझ्यासाठी ते हेवीच होतं, कारण की माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी की मला जिम चालू करून केल्यापासून. आणि जी मी बँक प्रेस मारली, ती मी फर्स्ट टाईम मारली फ्री हँडमध्ये. त्याच्यामुळं माझ्या काल राईट साईडच्या शोल्डरवर भरपूर प्रेशर आले होते. तर नेक्स्ट टाईम मी ती चुकी नाही करणार म्हणजे 2 मिनटं. चुकी नाही करणार म्हणजे की ते फ्रीवाला नाही म्हणणार मी. माझ्या ॲज युजल स्मिथ मशीन मारीन, नाहीतर इन केस डंबल्स मारीन, कारण की ह्या दोघांमध्ये माझे शोल्डर्स ॲक्टिवेट होत नाही. काल माझा पूर्ण राईट हँड एवढा फटीक होत होता आणि शोल्डरवर एवढा प्रेशर येत होता की इन्क्लाइन मारताना, बेंच प्रेस मारताना. तर कालचा दिवस मी काढला कसं तरी, का की संघ पार्टनर पण होता तो अनिकेत. तुम्ही बघितलं असं मला स्पॉट करताना, त्यांनी जर्सी घातली होती ऑरेंज अँड व्हाईट कलरची, तो स्पॉट करायला होता. तर मग मध्येच चेंज नाही करता आलं. त्याच्यामुळं मी काय केलं, मिनिमम वेट घेतले
हां मिनिमम वेट घेतले आणि त्याच्यावर मी माझे रेप स्टार्ट केले. मी बियॉन्ड फेलियर पण नेत होतो सगळे सेट्स. असं नाही की माझे 15पर्यंत न्यायचे, 15पर्यंत नाही. जोपर्यंत मला फेलियर फील नाही होत तोपर्यंत मी नेत होतो. लाईक 13, 14, 15, 16, इन केस 17 आणि 20 पण. तर याच्यामुळं माझ्या राईट साईडचं शोल्डरवर लय पेन आलं, प्रेशर आलं. याच्यामुळं आता थोडंसं करतोय पेन. आज असा मग शोल्डर दे करतोय पेन. आणि काल माझा राईट हँड लिटरली तुम्ही मोस्ट ऑफ द माणसांचं बघा, आता भरपूर जण एक्सपिरियन्स पण करत असेल जिमला जातात. त्यांचं काही काही जण काय करतात, राईटी असतात, जास्त राईट हँड यूज करतात, म्हणजे राईट हँडने लिहितात, राईट हँडने उचलतात, राईट हँडने जेवतात. त्यांचं बघा, त्यांचा राईट हँड स्ट्रॉंग असतो आणि लेफ्ट हँड वीक असतो, कारण की लेफ्ट हँडचा आपण जास्त यूज नाही करत डेली लाईफमध्ये. तर काल माझा सेम सिनेरियो झाला. लेफ्ट बरोबर होता, राईटवर जास्त प्रेशर आला, तर मग राईट माझा वीक झाल्यासारखं मला फील होत होता पूर्ण. तर माझं तेव्हा तुम्हाला मी दाखवेल, क्लिप क्लिप दाखवेल तुम्हाला तिथे साईडला. खाली येताना बघा मला राईट हँड असा बाहेर जातोय. तर माझे फॉर्म पण काल भरपूर चुकले आणि माझे शोल्डरवर भरपूर पेन आला, म्हणजे प्रेशर आलं, पेन होतोय. हा, आणि ती चुकी तुम्ही नका करू. मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले, माफ करायचं राहिलं माझ्याकडून. मी आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या साईडचं मी माफ करून तुम्हाला दाखवेल, पॉईंट ऑफ व्ह्यू करेल. चला आपल्या व्लॉगला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या न्यू व्लॉगमध्ये. आज शोल्डर वर्कआउट आपण ब्रो स्प्लिट यूज करतोय, म्हणजे मी ब्रो स्प्लिट यूज करतोय कारण 6 मंथ्स आय थिंक तो झाले माझे. मला एवढं लक्षात नाही मी मेंबरशिप कधी घेतली होती. 6 मंथ्स जास्त मोर दॅन 5 मंथ्स झाले. तर मी ब्रो स्प्लिटच बोलतोय. डबल स्प्लिट यूज करत होतो माझे डबल मसल्सचे. आता मी ऐकलं की सिंगल मसलवर पण यायला पाहिजे, त्याला मी आता स्प्लिट चेंज केले, ब्रो स्प्लिटवर आलं. आता मी इच डे सिंगल मसल येतोय. कसं घेतोय, चेस्ट, शोल्डर, मग नंतर लेग, बॅक, बायसेप, ट्रायसेप, फोर आर्म्स, नंतर हे आपलं लेग्स, असे स्प्लिट होते. तर आज शोल्डर आहे, आज ट्यूजडे आहे. तर शोल्डर आहे, आजची तारीख पण 12 मार्च आहे. तुम्ही बघितलंच असेल कालचा व्हिडिओ. कालच्या व्हिडिओवरला मी सांगितलं ऑलरेडी की मला इथं प्रेशर आला आहे, थोडंसं पेन होतं. तर प्लीज तुम्ही त्या टाईपची इगो लिफ्टिंग तुम्ही अवॉइड करा. तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघा, मला एक रेप प्रॉपर पण नव्हता जात. तेव्हा मी काय केलं, मी काही वेट कमी केलं. मला इंजरीज नकोच, त्याच्यामुळे मी वेटच कमी केला. लाईट वेटवर हाय रेप्स परफॉर्म केले आणि बियॉन्ड फेलियर पण गेलो, सॅटिस्फाईड झालो आणि मजा पण आली. मला काय म्हणायचं होतं, लिटरली विसरलो, मला काहीतरी म्हणायचं होतं. अजून एक, जे पण नवीन व्ह्युअर्स असतील प्लीज जाऊन तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला जाऊन त्याचं रेड कलरचं बटन आहे सबस्क्राईब नावाचं, त्याला प्लीज दाबा आणि तर बेल आयकन दिसेल, त्याला बेल आयकनवर आहे ना जाऊन तुमचं बोट लावा. तुम्हाला काही करायचं, काहीही लावा तिथं, मी काहीही म्हणणार नाही. फक्त ते बेल आयकन चालू करून द्या, कारण जेव्हा पण मी माझे न्यू व्हिडिओज टाकणार तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला ते नोटिफिकेशन आल्यामुळे तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि मी आधी विंटर ब्लॉक लीन बल्किंग करत होतो, आता समर स्टार्ट झाल्यामुळे मी टायटल चेंज केला आहे, तर समर लीन बल्किंग स्टार्ट केलं आहे. हो, आता बघूया समर्समध्ये किती वेट गेन होतं आहे, किती वेट लॉस होतं, काय आपण जास्त अचीव करतो, काय नाही करत, बघूया. आपण रिझल्ट्स घेऊ. तुम्हाला तर दाखवलंच आहे की माझं वेट. तर कॅफिन इनटेक करून निघूया जिमला. हां, सपोर्ट करा मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट असले ना तुम्ही बिंदास कमेंट सेक्शनमध्ये जाऊन
तुम्ही तो टॉपिक म्हणजे तुम्ही विचारा, मी तुमच्यासाठी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. ओके, जास्त काय बोलणार नाही. जिमला उशीर नाही, हां उशीर होतोय ॲक्च्युली. घड्याळ 15 मिनटं पुढे नेलो, कन्फ्यूज होतो. आणि जास्त वॉचमध्ये नाही, फोन आल्यापासून तर वॉचमध्ये बघतच नाही. तर इथं मॉनिटर तेव्हा 3:26 PM झाली, म्हणजे 3:30 वाजत आले. तर मी ह्या ॲज युजल ह्या टायमिंगला व्हिडिओ शूट करत असतो. सॉरी. आणि थोडासा म्हणजे हे पण आहे, व्हायरल फीवर पण आहे. फीवर म्हणजे कोल्ड नाही आहे, फीवर आहे फक्त. सर्दी आणि खोकला आहे थोडासा. तर आज बघू शोल्डर हेवी जातात, हेवी मारतोय का एक मॅक्झिमम वेट घेऊन मारतोय फुल फेलियरपर्यंत. तर चला भेटूया जिममध्ये. तो बोकात घातला बाबू, ते गाजला. नाही नाही, गुलाबी आखे नाही. तुम्ही शिकणार नाही तर तुम्ही पण नाही मारणार. पुरा मेन एक्सरसाइज. पहिली शिप सॅम बहादूर खान. तसं नाव त्यात पकडू. फॉर्म 1 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट. असं नको ठेवत आला एवढे डायरेक्ट मन का तुटल. पुढे घेतला ना त्याचा असं घेतला. पहिल्या बाट्यावर फेकायच्याच नाही. रिस्पेक्ट अशाच नीट ठेवा खाली. त्याच्यामध्ये एवढा एक फायदा आहे. त्याच्यामध्ये फायदा आहे की म्हणजे जो ऑइलमध्ये जाणार, गॅसमध्ये जाणार नाही. बॉयलर बॉयलर नाही, जेवढी मोठी आहे ना तेवढा मोठा फ्रीज असतो, त्याच्यापेक्षा मोठा. सगळं सामान ठेवलेलं आहे. ह्याच्या अर्ध्या बघितलं गेलं तर टाइम नाही भेटत त्यांना एवढ्या. यांना टाइम नाही भेटत. यांना सिप रिपेअरिंग, परत पेंटिंग, क्लिनिंग सगळं करावं लागतं. हा मग जे थोडे पेंट निघलेलं असतं ते पण करावं लागतं. खाली खालच्या साईडला सीट थांबवतात, मग आपल्या डायव्हिंग करून ते प्रोपेलर्स ते चेक करतात. मी एकदा सांगते, तू एक दिवशी बसशील चांगला. दोन
माझं पैसे किती आणि पळून आला आणि तुम्ही काय करू शकता तुमचं किती पण ओळखा तुम्ही काहीच नाही करू शकता जर्सी तिथलीच आहे. जर्सी तिथलीच आहे. गणपती बाप्पाची. एक टक्का झाली होती आणि पहिली बार तुझ्या ग्रुपमध्ये करते तुझं नावाचा म्हणला काय पण लागलं ना त्याला हॉस्पिटल गाईड करत नाही व्हेरी गुड आहे सूरज झटका येत नाही. पुढे लॉक करायचं. तू पण घे ना.
उद्या back. तर पुढे Listen. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16,